नेहमी तर छानच दिसतात, आज आणखीन छान दिसतात. आता प्रश्न म्हणता येणार नाही, आपण ओळखच करून घेऊ आपली. आता आम्हाला तर बरीचशी ओळख आहे तुमची, पण विद्यार्थ्यांसाठी म्हणून तुम्ही तुमचा परिचय देण्यासाठी थोडक्यात. सगळ्यांचं लक्ष आहे, ऐकायची इच्छा आहे. ठीक आहे. माझं माहेरचं संपूर्ण नाव अर्चना अनंतराव भारसवाडकर. माझा जन्म नांदेडचा आहे, पण पूर्ण सगळं आयुष्य जे आहे ते सगळं परभणीतच गेलेलं आहे. माझी प्राथमिक शाळा मराठवाडा हायस्कूल शिवाजीनगर परभणी 10वीपर्यंत, आणि योगायोगाने मॅडम शाळेत पण माझी ही गोष्ट इथेच आल्यानंतर लक्षात आली कळाली. त्याचबरोबर 11वी 12वी माझं शिवाजी कॉलेज इथून झालेलं आहे, आणि 12वी नंतर DL देखील परभणीतच झालं, आणि नोकरी पण परभणीतच लागली, परभणी तालुक्यातच. आणि आत्तापर्यंत परवाच माझ्या नोकरीचा 29वा वाढदिवस साजरा झाला. 29 वर्ष झाली. तर पूर्ण माझी संस्कृती आहे ती योगायोगाने संपूर्ण परभणी तालुक्यातच गेलेली आहे. मला तालुक्याच्या बाहेर जाण्याची गरज पडली नाही. इकडे मुलांना ऐकू येतंय का? तर आणि माझं शिक्षण जे आहे ते MA इंग्लिश, MA एज्युकेशन आणि BEd असं झालेलं आहे. आत्तापर्यंत माझी फर्स्ट अपॉइंटमेंट जी होती ती परभणी केंद्रातील इंदवाडी या ठिकाणी होती. तिथे जवळपास 6 वर्ष होते. त्यानंतर 3 वर्ष जायकवाडी वसाहत, नंतर 10 वर्ष जाम या ठिकाणी, पुन्हा 2 वर्ष संसापूर या ठिकाणी, आणि त्यानंतर 7 वर्ष उमरीला, आणि मागच्या वर्षीपासून मी आपण सगळ्याजणी सोबत इथे या ठिकाणी आलेलो आहोत. तर म्हणजे अजून या शाळेतून 1 वर्ष सुद्धा पूर्ण झालेलं नाहीये, परंतु सगळ्याच्या जे सहकारी आहेत, मैत्रिणी, आणि एकूण गावातलं वातावरण, इथे सगळे ज्यांचं म्हणजे इतका असं वाटतंय की आपण म्हणजे खूप जुने आहेत या गावात आलेले, असं नाविन्य काहीच वाटत नाही. सगळ्यांचं सहकार्य मिळत आहे, आणि सगळ्यांच्या सोबतीने या ठिकाणी जे काही आत्तापर्यंत थोडंफार सुचत आलेलं आहे ते करण्याची संधी मिळणं महत्त्वाचं असतं. त्याच्यासाठी सगळ्यांची साथ मिळणं महत्त्वाचं असतं, कारण एकटा कुणीच काय करू शकतो का? आहे की नाही? क्रिकेटच्या टीममध्ये जर आपल्याला जिंकायचं असेल तर एकटा कॅप्टन किंवा एकटा खेळाडू कोणी खेळून चालतं का? नाही चालत, आहे की नाही? सगळ्या टीमचं त्याच्यासाठी सहकार्य किंवा त्यांचं प्रत्येकाचंच योगदान आवश्यक असतं. तर त्याप्रमाणे आत्तापर्यंत ज्या ज्या शाळेत काम केलं मी तिथे खूप छान टीम सगळी सोबत मिळालेली आहे. सगळ्यांनी, लहान असू द्या, सगळे मोठे असू द्या, सगळ्यांनी खूप छान पद्धतीने सहकार्य केलेलं आहे, सांभाळून पण घेतलेलं आहे. एखादी कल्पना सांगितली तर त्याला जरा दिलेला आहे, त्याच्यात मदत केलेली आहे. तर सहकार्यांच्या मदतीने आतापर्यंतचा यशस्वी आहे म्हणायला हरकत नाही. मी माझ्या कार्याबद्दल समाधानी आहे, आणि अजून भरपूर बाकी आहे सर्व्हिस. तर शेवटच्या दिवसापर्यंत असंच एनर्जी राहो, करण्याची क्षमता राहो, हीच या म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने माझी स्वतःची ईश्वराकडे मागणी राहील. काहीतरी करण्याची धडपड ही आपल्याला पण मॅडम सगळ्यांना किती सांभाळून घेतात हे आम्ही पण पाहिलेले. त्यांच्या त्या नेतृत्व गुणामुळे किंवा सगळ्यांना सांभाळून घेण्याच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळं त्यांनी जिथे गेलं तिथं तिथल्या वातावरणाचा, परिसराचा, शाळेचा, विद्यार्थ्यांचा आणि एकंदरीत सगळ्याच गोष्टीचा असा कायापालट केलेला आहे. तर आता आमच्या मनामध्ये त्यांनी एका प्रश्नामध्ये त्यांनी पूर्ण त्यांचं सांगितलेलंच आहे, आणि आम्ही
जी व्यक्ती आहेत त्यांच्या मनामध्ये नेहमी एक उत्सुकता असते की ती त्यांच्या लेखनाबद्दल. तर त्यांचं आत्तापर्यंतचं लेखन आणि आतापर्यंत त्यांनी फक्त सांगावं करणार आहे. म्हणजे मी अपघाताने लेखिका झाले असं म्हणणार नाही मी काही, कारण अपघाताने या गोष्टी होऊ शकत काय, त्याच्यासाठी काहीतरी थोडंफार पूर्वसंचित आवश्यक असतं. तर याच्यासाठी मी माझं सगळं क्रेडिट जे आहे ते माझ्या वडिलांना देणार आहे या गोष्टीसाठी. कारण माझे पण शिक्षक होते, त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. म्हणजे घरामध्ये बाकी एखादी वस्तू कुठली येणार नाही किंवा कपडे वगैरे याच्यावर खर्च व्हायचा नाही, परंतु पेपर असतील वाचायचे, न्यूजपेपर, पुस्तकं असतील, मासिकं असतील, ह्याची खूप म्हणजे प्रचंड संपत्ती होती ती घरामध्ये. तर वाचनालयाची शाखा पण चालवत होते मी लहान असताना, शाळेत होते तेव्हा. त्याच्यामुळे वाचनाची आवड, ते बीज जे आहे ते तिथून भिजलेलं आहे. आणि वाचनाची आवड असल्यामुळे ते सातत्य राहिलं त्याच्यामध्ये. आणि जो वाचतो तोच लिहू शकतो. मला मुलांच्या आवडेल की असं कोणी आपण जे पुस्तकामध्ये ज्यांचे धडे पाहतो, कविता पाहतो, ते कोणी असे एका रात्रीतून लिहू शकतात का? नाही लिहू शकत. किंवा लिहायचं म्हणून आपण ठरवलं तर आता तरी ChatGPT सारखे AI साधन आले, त्यांना आपण सांगितलं की ते कविता तयार करून देऊ शकतात. पण आपल्या मनाच्या कल्पना, आपल्या मनात जे काय चाललंय ते काही ती मशीन आहे, ती किती झालं तरी काय आहे, एक यंत्र आहे, बरोबर आहे. ते यंत्र आपल्या भावना मांडू शकत नाही. त्याच्यासाठी आपलीच कल्पनाशक्ती आपल्याला लागते. आणि मग ही कल्पनाशक्ती वाढण्याकरता आपल्याला विचार करता आला पाहिजे. आणि हे विचार कसा करायचा, चांगला विचार कुठला, हे सगळं कळण्याकरता जे वाचन आहे, जे आधीच्या लोकांनी लिहून ठेवले ते वाचन करणं खूप जास्ती गरजेचं आहे. वाचाल तर वाचाल असं आपण म्हणतो, पण माझं म्हणणं आहे की वाचाल तरच लिहू शकाल, वाचाल तर लिहाल. आपल्याला साधा निबंध लिहायचा असतो बघा. निबंधामध्ये जर तुम्हाला त्या विषयाच्या संदर्भामध्ये तुम्ही वाचन केलेलं असेल तर मग त्या व्यक्तीने लिहिलेला निबंध आणि ज्यांनी वाचन केलेलं नाहीये त्याचा निबंध, ह्याच्यामध्ये सरळ फरक दिसतो की नाही आपल्याला? मार्कांमध्ये फरक कशामुळे दिसतो आपल्याला? वर्गामध्ये तर सगळ्यांना सारखं शिकवलं जातं, बरोबर आहे की नाही? कोणाच्या 100 पैकी 90 मार्क मिळतात, त्याच्या कानात मॅडम सर जाऊन वेगळं काही शिकवतात का? सगळे जे विद्यार्थी जितके आहेत त्या सगळ्यांना सारखं शिकवतात सगळेजण. मग काही विद्यार्थ्यांना मार्क कमी किंवा जास्त किंवा लेखनामध्ये फरक का बरं दिसून येतो? तर तिथं आपली आकलन शक्ती, आपला स्वतःचा विचार त्या ठिकाणी आवश्यक असतो. तो जितकं तुम्ही मन लावून कराल कोणती गोष्ट, आणि स्वतःसाठी करायची, आपल्याला दुसऱ्यांसाठी करायची आहे का? नाही. हे प्रत्येक कामात लक्षात ठेवायचं. कोणतंही काम एकतर लहान किंवा मोठं नसतं. आणि अभ्यासाच्याच बाबतीत नाही, इतर सुद्धा कोणत्याही क्षेत्रात जे आपण काम करतो ना, तर त्याच्यामध्ये आपण टॉपवर कसे राहू याचा विचार करून आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही शेती करा, हरकत नाही. शेती म्हणजे काही लहान काम नाहीये, कुठलंच काम हलकं नाहीये. पण त्या शेतीमध्ये मी जसं पूर्ण आपण बॉलिवूडचा बादशाह किंवा मिलेनियम स्टार म्हणतो अमिताभ बच्चनला, आज 80 वर्षाच्या वय आहे त्याचं, पण तरी सुद्धा तो कसा आहे, कामामध्ये त्याच्या परफेक्ट आहे अजून, आहे की नाही? मग आपल्याला आपल्या क्षेत्रातला अमिताभ बच्चन बनायचे. शेती जरी करत असताल तरी त्याच्यात कुठे असले पाहिजे, आपण टॉपचे असले पाहिजे, आपण त्याच्यातले अमिताभ बच्चन असले पाहिजे, आपण त्याच्यातले सचिन तेंडुलकर असले पाहिजे. असा विचार करून आपण कोणती गोष्ट निश्चितच मोठ्या ह्याच्यापर्यंत जात असते. तर मग लेखन सुद्धा माझं वाचन होतच. आणि मला संचलनाची लहानपणापासून आवड आहे. आणि आणखीन एक सांगायचं बरं का, मला शाळेत असताना मी सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत होते, पण नंबर कशातच येत नव्हता. पण तरी मी भाग घेणं कधीच सोडलं नाही. आता हे जे स्टेजवर समोर बोलणं आहे किंवा हे आहे, तर त्या गोष्टी याच्यामुळे आहेत, त्या लहानपणापासून केल्या म्हणून आहेत, आहे की नाही? शाळेत असताना नंबर येऊ न येऊ मी आपली भाग घेत राहायची सगळ्या ह्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे स्टेज करेज एक सवय लागली, त्यात फायदा झाला. आणि संचलन करता करता वाचन पण होतं. आपण जे वाचतो, जे आवडतं ते आपण लिहून ठेवायची सवय पण खूप महत्वाची आहे बघा. मी सगळे तिकडचे विद्यार्थी आलेत म्हणून सांगून ठेवते तुम्हाला, आपण जे काही पुस्तक वाचतो किंवा धड्यामधल्या सुद्धा ज्या चांगल्या गोष्टी त्या लिहून ठेवायच्या, आपली आपली डायरी करायची. म्हणजे ती डायरी जी आहे की नाही, आपण मोठे झाल्यानंतर आपण म्हणजे कॉलेजच्या वयात गेलो
किंवा अजून मोठं झाल्यानंतर तर ती डायरी आपली एक मैत्रीण म्हणून आपल्या सोबत राहते. कारण आपण तेव्हा वाचलेलं मला काय आवडलं होतं किंवा एखादी आपली परिस्थिती कठीण आली, आपल्याला एखादा प्रसंग आला, त्याच्यातून आपल्याला मार्ग दिसत नाहीये, तर ते कदाचित मागचं वाचलेलं ते आठवून ते वाचून डायरी मधलं आपल्याला त्याच्यातून प्रेरणा मिळते, त्याच्यातून शक्ती मिळते. तर ह्या गोष्टी खूप आवश्यक आहेत. आपण जे वाचतो आवडतं ते लिहून ठेवायचंय, ते कधीच वाया जात नाही. आणि अशाच पद्धतीने सवय होती, त्यामुळे त्याचा संचलनात पण वापर करता आला आणि तशा संधी पण मिळत गेल्या. कुठलं ठरवून काहीच केलं कोरोनाच्या काळामध्ये वेळ मिळाला थोडासा, योगायोगाने सोशल मीडियाचा तेव्हा वापर वाढल्यामुळे वेगवेगळ्या लेखिकांच्या संस्था असतील किंवा कार्यक्रम असतील यांच्याशी संबंध त्याच्यात आणि असं वाटतं की थोडाफार नशिबाचा पण भाग आहे की जिथे हात घातला तिथे यश ते मिळत सुद्धा चांगला रिस्पॉन्स मिळाला. आणि मैत्रिणींच्या माध्यमातून जे पुस्तकं पण निर्मिती आहे तर ती अवघड गोष्ट वाटत होती. आणि आपल्याकडे आता मॅडमनं त्यांच्या लेखनाबद्दल म्हणजे सांगायला सुरुवात केलेली आहे. तर मी एक गोष्ट सांगू इच्छिते त्यांची की त्यांनी संग्रह लिहिलेला होता. अतिशय म्हणजे बाकीच्या लेखिका पण होत्या त्याच्यामध्ये, त्याच्यातल्या कथा तर खूप सुंदरच होत्या. पण त्यांचा प्रवाहिता नावाचा एक कविता संग्रह मी जे वाचला ना, तुम्ही पण आपल्या ज्या महिला शिक्षिका आहेत ना, तुम्ही पण खरंच आवर्जून तो वाचा. इतक्या सुंदर कविता आहेत त्याच्यामधल्या की असं वाटतंय ना. आणि प्रत्येक कविता जेव्हा आपण वाचतो की नाही तेव्हा वाटतंय की अरे हे आपल्याच भावना आहेत, हे आपल्याच मनातले विचार आहेत. आणि हे मॅडमनं कसं काय मांडले बरं, आपल्या मनातलं त्यांना कसं काय कळालं एवढं, म्हणजे एवढे ते शब्दसुद्धा इतके त्याच्यात असे चपखल बसलेले आहेत. आणि आपल्या प्रत्येक एक ना एक भावनेचं त्यांनी शब्दांकन त्या प्रवाहिता नावाच्या कथासंग्रहामध्ये केलेले. त्याच्यानंतर त्यांचं आकडम बकडम आपल्या इथं शाळेमध्ये तर आपण मुलांना देतोच वाचायला, तर ते मुलांसाठी लिहिलेलं. आणि इंग्रजी कवितांचा सुद्धा मॅडमचा एक संग्रह आहे, तो मी बाबुळगावला जेव्हा होते का त्याच्यातल्या कविता मी मुलांकडून पाठ करून ॲक्शन सहित घेत होते. असं त्यांचं शैक्षणिक क्षेत्रासाठी आणि काव्यात्मक दृष्टीने आणि ललित कथासंग्रह सुद्धा मॅडमचा एक खूपच सुंदर आहे. सॉरी मला नाव आठवलं नाही आता, असंच काही मनातलं ते पण खूपच सुंदर आहे. म्हणजे बघा, कविता संग्रह, कथा संग्रह, ललित साहित्य अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये अगदी विलय संचार करणारी आमची मैत्रीण आता त्यांच्या लेखनाबद्दल सांगत आहे. तुम्ही जे म्हणलात तर ती एक कवयित्री किंवा लेखिका म्हणून खूप मोठी पावती मला मिळाली असं वाटतं. कारण आपल्या म्हणजे ज्या काय म्हणतो आपण स्त्रीत्व जे आहे किंवा एक स्त्री म्हणून जी भूमिका आहे किंवा मनातले विचार आहेत किंवा एका पातळीवर आपण भावनिक पातळीवर सगळं एक समानच असतो. फक्त काही जणांना ते माध्यमाची अशी वेगवेगळी असतात व्यक्त करण्याची. तर ते मी माझं कविता हे माध्यम निवडलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला जे वाटलं की ते आपल्या वाटलं कविता किंवा आपलंच एक मत त्याच्यामध्ये आहे असं वाटलं तर मला वाटतं की ते यश आहे माझ्या लेखनाचं, असं मला म्हणजे आनंद होत आहे ही गोष्ट ऐकून. आणि असंच काही मनातलं सुद्धा त्याचं टायटलच ते आहे की मनात जे काही येतं आपल्याला फक्त ते शब्दांकन करणं आणि त्या पद्धतीने ते तसं वाटणं गरजेचं आहे. वाटत खूप असतं आपल्याला, परंतु ते त्या पद्धतीने उतरवल्या जाणं. तर तो ललितलेख सुद्धा असंच आहे की जे शाळेतले पण काही अनुभव आपल्याला प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक ते बघून जे काही वाटतं ना तर त्यामध्ये पुस्तक रूपामध्ये मांडलेलं आहे. आणि मुलांच्या बाबतीत सांगायचं तर आकडम बकडमची गाणी आहेत ना, जेव्हा माझ्याकडे जामला असताना पहिल्यांदा पहिलीचा वर्ग आला तेव्हा मी ती लिहिलेली आहे. म्हणजे ते शिकवत असताना आपल्याला अडचणी येतात आणि आपणच त्याच्यावर उपाय शोधतो. तर मग त्या दृष्टीने तेव्हा केलं होतं. आणि इंग्रजी जेव्हा 2000 पासून सुरू झालेलं आहे, समजा इंग्रजीच्या ट्रेनिंग पण सगळ्या घेतल्या होत्या, परंतु पुस्तक इंग्रजीच्या राईम्स लिहिण्यामागे हे आहे की बऱ्याचदा आपण बघतो की त्या म्हणजे इंग्रजी आपली भाषा नाहीच आहे, शेवटी परकीय आहे. तर त्याच्यामध्ये जे काही उदाहरणं येतात ते परकीय असतात किंवा म्हणजे दुसऱ्या देशातले किंवा बर्गर शब्द आला तर तो आपल्याला जवळचा वाटत नाही. त्याच्यापेक्षा आपली भाजी भाकरी आपल्याला जवळची आहे. म्हणजे मुलांच्या अनुभव विश्वाशी सांगड घालणारे तिकडे रेन गो हवे
आपल्याला रन रन का मागेन म्हणायचं आहे की नाही. तर हा जो बदल म्हणजे वाटत होतं त्या दृष्टीने मी त्याचं आपल्या मुलांच्या अनुभवाशी आपल्या आजूबाजूच्या परिसराशी जुळवून कसं मुलांना सांगता येईल ते त्या कवितेतून राईम्समधून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग असंच कोरोना काळापासून आणि योगायोगाने असं झालं, मी उल्लेख करेल नक्कीच, अश्विनी निवर्गी नावाची मैत्रीण आहे मार्गदर्शिका माझी या क्षेत्रातली म्हणता येईल. तर त्यांच्या योगाने पुस्तक छापण्यासंदर्भामध्ये जे आहे ते खूप मार्गदर्शन मिळालं मला. आणि त्या योगाने जे लिहिलेलं सगळं साठवलेलं होतं त्याला पुस्तकाचं रूप देता आलं. कारण आपण जो काही छंद बाळगतो ना त्याला छंद म्हणूनच पाहिलं जातं, त्याचं अशा पद्धतीने प्रॅक्टिकल किंवा अशा रूपामध्ये होत नाही. तेवढं घरूनही तेवढं आपल्याला मिळत नाही किंवा आपणही तेवढं उत्सुक नसतो एवढे पैसे खर्च करून त्याच्यावर कुठे घाला आहे करा. परंतु ते अगदी म्हणजे छान पद्धतीने महिलांसाठी काम करतात त्या. तर अशा सगळ्या महिलांचं मिळून तसाही खूप छान जुळून आला की पुस्तकं छापण्याची संधी मिळाली या ठिकाणी. आणि त्याच्यामुळे सगळ्यांपर्यंत ती पोचत आहेत. आणि जे लेखन आहे आपलं ते म्हणजे उपयोगी जितकं जास्त त्याच्यापर्यंत तितकं या दृष्टीने ते एक आहे माझं. आता बाकी प्रकार म्हणून झाले, कविता झाली आहे, कथा झाल्यात, त्यानंतर ललित झाले, शाळेतल्या मुलांबद्दल सुद्धा आहे. आणि आता थोडंसं कादंबरीकडे वळण्याचा प्रयत्न सुरू आहे कारण त्याला पेशन्स खूप लागतात, वेळ पण खूप द्यावा लागतं. तर सध्या तर माझं आता म्हणजे लिखाण सध्या तर काही नाही आहे, जे अनुषंगिक येत असतं प्रसंगानुसार ते थोडंफार सुरू आहे. परंतु कादंबरी लिहिण्याचा मानस आहे, बघूया आता काय होतं. त्याच्यात तुमच्यासाठी मॅडमने कथा तर लिहिलेल्याच आहेत आणि मला असं वाटतंय की कादंबरी म्हणजे तपशिलामध्ये असलेली मोठी कथा. आपण एक कथेचं जे छोटं एखादं जर बीज असेल तर त्याला फिरवून त्याची एक सुंदर कादंबरी सुद्धा मॅडम करू शकतील. आणि त्याच्यासाठी त्यांचा हा माणूस यशस्वी व्हावा असं आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. आता मला असा एक त्यांना म्हणजे प्रत्येक आईच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे त्यांची मुलं. मला आम्ही आणि अनुष्काबद्दल मॅडमकडून मी खूप ऐकलेलं आहे, खूप कौतुक मी सुद्धा त्यांचं केलेलं आहे. आणि आमचं आम्ही म्हणजे एक शास्त्रज्ञच आहे, त्यांच्या नावाचे ग्रहगोल आकाशामध्ये फिरत आहेत म्हणजे बघा त्याचं पातळी लेवल कुठे आहे. आणि अनुष्काबद्दल आम्हाला अजून तेवढीशी माहिती नाही, पण मॅडमच्या या हळव्या कोपऱ्याबद्दल आम्हाला थोडंसं आणखीन जाणून घ्यायला खूप आवडेल. म्हणजे अगदी बरोबर तुम्ही म्हणलात तसं काय झाला हात घालणारा प्रश्न विचारलेला आहे तुम्ही. फार काही बोलत बसणार नाही मी, पण मला म्हणजे मुलांच्या बाबतीत एकंदरीत वाक्य सांगते मी की माझी मुलं म्हणजे जसा परफेक्ट विद्यार्थी कसा असला पाहिजे तर त्याचे उदाहरणं वाटतात मला दोन्ही मुलं माझे. म्हणजे त्यांना आतापर्यंत कधीच ट्युशन लावायची गरज पडली नाही, शाळा होती चांगली, पण शाळेत जे शिकवलं जातं ना त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं हे बघायचं असेल तर आम्ही आणि अनुष्काकडे बघावं असं मला मनातून वाटतं नेहमीच. कारण आपण जी अपेक्षा करतो विद्यार्थी कसा असावा त्याने म्हणजे काय आपण जे शिकवलं ते त्यांच्याकडून जे अपेक्षित असतं प्रतिसाद आपल्याला तर तो प्रतिसाद त्यांनी खूप दिलेला आहे. आणि बाकी